ज्या विचारवंतांनी, ज्या ज्या युथ आयकॉन्सनी, ज्या ज्या युट्यूबर्सनी, इन्फ्लुएन्सनी, त्याचबरोबर ज्यांचा कुठल्या राजकारणाशी संबंध नाही, पण ज्यांना प्रशांत ठाकरेंची मुवमेंट आवडली किंवा घेतलेली त्यांना भूमिका आवडली, पाठिंबा त्याबद्दल तुमचे सगळ्यांचे मला आभार मानतो. तर तुम्ही स्वतः म्हणून ज्या पक्षाचे 26.5 वर्ष राहिलो तो पक्ष सोडताना मला त्रास झाला नाही. तुम्ही होता म्हणून त्या ठिकाणी काँग्रेसमध्ये माझ्या प्रवेशाला इतक्या वेगळ्या प्रकारची उंची मिळाली. तुम्ही सगळ्यांच्या तुम्ही दिलेल्या सगळ्यांच्या पाठिंब्याची दिवस मला माझ्या मतदारांनी स्वीकारलं. त्याच्यामुळं कालच्या निवडणुकीतला हा माझा देदीप्यमान विजय हा साकार होऊ शकला. तर तुमचे सगळ्यांचे मनस्वी आभार. एक नक्की आहे की हा वार्तालाप होत असताना काही गोष्टी मला सांगायच्या होत्या. मी ज्या पक्षाचा मागची 4.5 वर्ष अध्यक्ष होतो, ज्या पक्षात मी 26 वर्ष 6 महिने 14 दिवस काढले, त्या पक्षाच्या नेत्यांचे, त्या पक्षाच्या कार्यकर्त्यांचे सुद्धा मला आभार. त्या पक्षात मी असताना मला वेगवेगळी संधी मिळाली. ती संधी अर्थात माझ्या नागरिकांनी मला निवडून दिलं, मला पाठिंबा दिला, क्रेज निर्माण केली. त्याच्यामुळे पार्टीला दखल घ्यावी लागली. त्याच्यामुळे जे जुन्या पक्षाने मला दिलं त्यांचे मनस्वी आभार. त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारची कटुता, नाराजी किंवा राग हा कालही नव्हता, आजही नाही, उद्या सुद्धा नसेल. याच्याबद्दल सांगितलं त्याप्रमाणे आता मात्र त्या पक्षात माझा कोणाशी संबंध नसेल. त्याला अपवाद होता आदरणीय पवारसाहेब असतील, उद्याच्या काळामध्ये कधीतरी पवारसाहेब कुठे भेटले मी तेवढंच त्यांना आदराने श्रद्धेने त्यांना नमस्कार करेन, त्यांचे चरण स्पर्श करेन. त्याने ते व्यक्तिमत्वच खूप वेगळं आहे, पण इतरांशी माझा कुठल्या प्रकारचा संबंध नसला. आता समोर भेटले तर जुने जे नेते कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांचा बिलकुल काय संबंध आहे. ते माझे कार्य नाही का बंधू भगिनी होते आणि उद्या सुद्धा राहते. पण इतर नेत्याच्या संदर्भात फार काय माहिती जवळ राहणार नाही. कारण की मधल्या काळात मला जो कटू अनुभव आला, मुळात ती लढाईची होती. ती लढाई माझ्यासाठी नव्हती. काल पण एका ठिकाणी माझ्याविषयी बोलत नाही की माझ्यासोबत असा विषय होता की अपक्ष म्हणून लढावं. अपक्ष निवडून द्यायला अडचण नव्हती, पण विषय होता विचारधारेचा. आपण ज्या विचारधारेवर मागचे 26.5 वर्ष राहिले, ज्या विचारधारेला मानून आपण समाज जीवन आणि समाजकारण राजकारण चालवले, त्याला मोठी माती का द्यायची. आणि त्याच्यासाठी एकच पर्याय होता, तो काँग्रेस पक्ष. अर्थात काँग्रेसच्या राज्याच्या देशाच्या सर्वांच्या सगळ्या नेत्यांचे म्हणून आभार. आणि मान्य हर्षवर्धनजी सपकाळ साहेब आमचे प्रांताध्यक्ष आहेत, मान्य बंटी पाटील साहेब जे या जिल्ह्याचे प्रभारी आहेत काँग्रेसचे, त्यांच्याकडूनच बऱ्याचशा गोष्टी झाल्या, म्हणजे चांगल्या गोष्टी घडल्या. त्याचबरोबर मान्य विश्वजित कदम साहेब, मान्य विजयजी वडेट्टीवार साहेब जे आमचे विधिमंडळाचे प्रतिनिधी आहेत, या सगळ्यांचे मनस्वी आभार. वरच्या बाजूला म्हणजे राहुलजी गांधी साहेब, मान्य खरगे साहेब जे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, म्हणजे सोनिया गांधीजी मॅडम आणि प्रियंका गांधी मॅडम यांचे सगळ्यांचे आभार. शहर स्तरावरचे नेत्यांचे आभार. कारण की पहिले 48 खूप प्रेशर होता. जसं प्रशांत ठाकरेंनी जुन्या पक्षाचा राजीनामा दिला, त्याच्यानंतर काँग्रेसमध्ये मला घेण्यात येऊ नये अशा प्रकारे पण काही लोकांनी कोणाकोणी गेली, त्या ठिकाणी प्रेशर आणायचा प्रयत्न केला. पण काँग्रेसनी जी भूमिका घेतली त्याबद्दल काँग्रेस पक्षाला सॅल्यूट आहे. की काँग्रेस पक्ष हा काँग्रेसचेच नेते चालवतात, इतर पक्ष चालवत नाही. त्याच्यामुळं या ठिकाणी माझा 26 डिसेंबर 2025 प्रवेश होऊ शकला. तो प्रवेश झाल्यानंतर नंतरच्या काळामध्ये काँग्रेसने ज्या पद्धतीने मला स्वीकारलं ते मी आयुष्यभर विसरणार नाही. एक तर मी माझ्या राजकीय जीवनामध्ये हा माझा दुसरा पक्ष. वयाच्या 21व्या वर्षी मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सहभागी झालो. 23ला खूप गडबडी असताना सुद्धा पवारसाहेबांची इमारतीद्वारे साथ दिली. पॉलिटिकल प्रेशर होता, फायनान्शियली प्रेशर होता, तो आणखी वेगळ्या प्रकारचा प्रेशर होता, पण मी डगमगलो नाही. खूप चांगल्या पद्धतीने रस्त्यावरची लढाई, पार्टीच्या इकडून मंचावर उपस्थित राहून त्या ठिकाणी सभा गाजून पार्टीला चांगल्या पद्धतीने बळ देण्यासाठी प्रयत्न केला. त्यात सहकार्याची, कार्यकर्त्यांची आणि कार्यकर्त्यांची साथ लाभली. पण माझा तो मधल्या काळाचा जो लढा होता की एक आपण टीम बांधली, जी टीम महाविकास आघाडी म्हणून ओळखली जाते. त्याच्यामध्ये काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जी आमची जुनी पार्टी असेल, शरद पवार पक्ष, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि संविचार पक्ष यांना घेऊन गेलो तर भाजपला एक चांगला पर्याय देता येईल. पण दुर्दैवाने शहर स्तरावरच्या, माझ्या राज्य स्तरावरच्या नेत्यांच्या संदर्भात काय म्हणतात, शहर स्तरावरच्या काही 2 लोकांनी त्या गडबडी केल्या. का केल्या, कशा केल्या, काळाच्या ओघामध्ये पुढे येतील. पण त्याच्यामुळे सगळ्या गडबडी झाल्या. आणि मग मात्र या ठिकाणी माझ्यासमोर एकच पर्याय होता की आपण राजकारण थांबव किंवा या ठिकाणी आपण या सगळ्या पुढे जाताना काही निर्णय घ्यावा. पण निर्णय घेत असताना सत्ताधारी पक्षाच्या दोन्ही पक्षांकडून मला चांगल्या ऑफर होत्या, त्या घेतल्या असत्या तर कदाचित माझा वैयक्तिक फायदा झाला असता. पण मी सातत्याने शाहू फुले आंबेडकर विचारधारा, गांधी नेहरूंच्या काँग्रेस विचारधारेला मानत आलो, त्याप्रमाणे माझं जीवन मी जगलोय. त्याच्यामुळे आपण एकट्या मुद्दा स्वार्थी विचार करू नये. मी काल जे सांगितलं त्याप्रमाणे मी अपक्ष नाही उभं करण्याचा किंवा अपक्ष उभं राहा अशा प्रकारचा सल्ला होता की तुम्ही निवडून घ्या, निवडून आल्यानंतर तुमच्याकडे पर्याय उपलब्ध असेल. मग त्यावर त्याच्याने बोली लागते, लिलाव लागतो. अपक्ष निवडून आला की तुम्ही आमच्या पार्टीला तुम्हाला आम्ही एवढे पैसे देऊ, त्या ठिकाणी तुम्हाला विधानसभेचं तिकीट दिलं जाईल किंवा विधान परिषद दिलं जाईल. पण मला स्वतःला प्राईस टॅग लावून बिलकुल सांगायचं नव्हतं. त्याच्यामुळे मी काय ठरवलं की या ठिकाणी 140 वर्षाच्या नका काँग्रेसच्या इकडून आतापर्यंतच्या प्रवासावर खूप अप अँड डाऊन आले. पण काँग्रेसने कधी विचारधारे म्हणून या ठिकाणी भेदभाव केला नाही किंवा त्या ठिकाणी तशा प्रकारचं विचारधारेला तिलांजली दिली नाही. म्हणून काँग्रेस कधीच भाजपबरोबर जाणार नाही, हे निर्विवाद सत्य होतं. आणि त्याच्यामुळे काँग्रेसबरोबर जाण्याचा माझा निर्णय ठरला.
त्याच्यामध्ये माझ्या सहकार्याचं पण मागं होतं, कारण की मी एकटा होतो, सहकारी होते, त्या सहकार्यांनी सुद्धा शिवशाहू फुले आंबेडकर विचारधारा स्वीकारलेली होती, त्याच्याप्रमाणे ते वागले होते. आणि मी काँग्रेस पक्षाचं आभार मानायचं कारण मला सांगावं असं वाटेल की मी तिथं आल्यानंतर मला असं बिलकुल वाटत नाही. जो एक दिवस जो होता, ज्याची फॉर्म भरायचा शेवटचा दिवस होता, फॉर्म दिला जातो, तो दिवस होता 29 डिसेंबर 2025. त्या दिवशी तिकीट वाटपामध्ये मी ज्याच बसलो, तर मी मान्य बंटी पाटील साहेबांचे, मान्य हर्षवर्धनजी सपना साहेबांचे आणि पुणे शहरातले मान्य अरविंद शिंदे असतील, मान्य मोहनजी जोशी असतील, त्या सगळं ग्रामजी छायदर असतील, हे नेत्यांचं कौतुक करावं तितकं कमी. त्यांनी ज्या पद्धतीने ऍक्सेस दिला ना मला, मी ज्या पद्धतीने तिकीट वाटत होतो त्यामध्ये मला असं वाटतं की मी ह्या पक्षातच 25 वर्षापासून आहे. त्याच्यामुळं खूप साऱ्या सहकार्यांना तिकीट देता आली, त्यांना चांगली मदत सुद्धा मिळाली. आणि मला एका गोष्टीचा आनंद आहे की माझ्या प्रभागात श्री साहित्य केंद्र निवडून आले, त्यांच्या कुटुंबाचा खूप मोठा वारसा आहे. आता आम्ही एकत्र पॅनलमध्ये निवडून आलो. त्याच्याचबरोबर कोंडव्यात 3 नगरसेवक असतील, कोथरूड आणि एका येरवड्यामध्ये असेल, असे माझे 6 सहकारी माझ्यावरून निवडून आले. 6-7चा आमचा आकडा झाला. त्याचा मला मनस लागलं, कारण की मागच्या काळामध्ये मी सांगत होतो की माझ्याकडे जी टीम आहे ती लढणारी जिंकणारी टीम, माझे विश्वास ठेवा. तर त्याच माझ्या कोणी विश्वास ठेवायला तयार होतं. आणि काँग्रेसच्या नेत्यांनी, काँग्रेसनी माझ्यावर विश्वास ठेवला, ते मला स्वीकारलं, माझ्या विश्वासावरती तिकीटं दिली. त्याच्यामुळे आजचा विजय म्हणजे गंमत आहे. समोर उपमुख्यमंत्र्यांची पार्टी आहे, उपमुख्यमंत्र्यांच्या पार्टीच्या आमदारावर मी लढलो आणि त्या ठिकाणी माझा दोन्ही मतांनी पराभव झाला विधानसभेला. आज त्यांच्याकडे सगळ्या प्रकारची सत्ता आहे, राज्यातली, देशात आणि पुण्यातली सुद्धा. त्यांच्या पक्षाचे फक्त 6 नगरसेवक निवडून आले. माझ्या पक्षाची कुठं सत्ता नसताना माझा पक्ष म्हणजे माझ्याबरोबरचा पक्षाचा सिम्बॉल हा फक्त म्हणजे प्रशांत जगतापला सिम्बॉल मिळाला 29 तारखेला आणि 15 तारखेला मतदान. एक नवीन सिम्बॉल घेऊन, पक्ष जुना असला तरी नवीन सिम्बॉल घेऊन प्रशांत जगताप आणि प्रशांत जगतापचे सहकारी 16 दिवसात नगरसेवक होतात. हा एक वेगळा प्रकारचा चमत्कार आहे. त्याच्यामुळे हेच मी त्यांना म्हणजे हे सांगतो, आज त्या परिस्थितीमध्ये माझ्या मतदारसंघात आडोशामध्ये 5 नगरसेवक काँग्रेसचे झाले, जे मागच्या काळात 10-15 वर्ष नव्हते. त्याच्यामुळे माझ्या मतदारसंघात सुद्धा त्या ठिकाणी सेलिब्रेट करायला हवं की चिन्ह जरी बदललं असलं तरी विचारधारा काय ठेवली म्हणून नका मला याच्यामध्ये त्यांनी माझ्यावर पाठवल्या सवलती म्हणून मी काँग्रेसमध्ये आलो. पण माझा काँग्रेसची विचार माझ्या नसा होता. काँग्रेस पक्ष मी माझ्या आयुष्यामध्ये कधी सोडणार नाही. ज्यावेळेस कधी मला असं वाटेल की राजकारणात आपली नका कधी तत्व होती, इतकं होणार नाही, त्या दिवशी प्रशांत जगताप निवृत्ती घेऊन या ठिकाणी समाजकारण आणि आपलं प्रपंच बघणं त्यांना स्वीकारेल. पण काँग्रेस पक्ष प्रशांत जगताप कधी सोडणार नाही, तर दुसऱ्या पक्षात जाणार नाही. हे होत असताना खूप सुखद अनुभव मला आले. एखादा पक्ष का सोडावा लागतो, तो सोडल्यानंतर काँग्रेस मध्ये का जावं लागतं, काँग्रेसचे नेते कशा आपल्याला चांगल्या पद्धतीने स्वीकारतात, कसा ऍक्सेस देतात आणि आपल्याबरोबरचे सगळे नवे सहकारी म्हणजे त्याच्यात एका दुसरा जुना सोडला, सगळे नव्या नावाचे सहकारी निवडून आले. काँग्रेस आज शहरामध्ये 15 आकड्याचे सत्तेत जरी आली नसती तर एक मजबूत विरोधी पक्ष म्हणून महापालिकेत पुनरागमन करते. याचा निश्चित मला आनंद आहे, समाधान आहे. पुणे शहरातल्या नागरिकांना, आमच्या प्रभागातल्या नागरिकांना आणि राज्यातल्या नागरिकांना आम्ही शब्द देऊ इच्छितो. काँग्रेस पक्ष प्रशांत जगताप असेल किंवा अरविंद शिंदे असतील किंवा अविनाश साळवे असतील किंवा चंद्रशेखर कदम असतील किंवा रफिक शेख असतील किंवा साहित्य केदारे असतील किंवा विशाल मनके असतील किंवा आमच्या आलेल्या सगळ्या महिला बहिणी, आमच्या डोकताई असतील, आमच्या मोहसिन बाईंच्या आई असतील किंवा आमच्या मदरबाईच्या भगिनी असतील किंवा या ठिकाणी आमचा काशिफ सय्यद असेल किंवा या ठिकाणी आमच्या भालेरावताई असतील, ही सगळी मंडळी म्हणजे ताकदीने नाही का या ठिकाणी नका लढतील. आणि काँग्रेस पक्ष हा या पुण्याच्या भ्रष्टाचाराला नका या ठिकाणी रोखण्यामध्ये यशस्वी ठरेल. पुणेकरांची लूट जी मागच्या काळामध्ये भाजपने केली, लूट या ठिकाणी इथून पुढे आम्ही घेणार आहे. आणि राज्यात देशात काहीतरी चुकीचं घडलं, शहरात काही घडलं तरी प्रशांत जगताप आणि काँग्रेस जनांची सगळी टीम रस्त्यावर ठिकाणी चौकातून आंदोलन करताना दिसेल. हा शब्द या निमित्ताने देतो. पुन्हा एकदा सांगतो, माध्यमांची ताकद खूप मोठी असते. म्हणजे मी त्यावेळेस विचार करतोय की माझ्या वरिष्ठ मी प्रेडिक्ट केलं होतं की 2 पक्ष एकत्रित आले, एकत्रित म्हणजे निवडणूक खूप एकत्रित आले, काय आकड्याचा खेळ काय होणार आहे किंवा नंतर पक्ष का सोडावा लागतो. पक्ष सोडला, नवीन पक्ष जॉईन केला. त्याच्यानंतर माझ्या अगदी पदयात्रा किंवा प्रचाराच्या काळात निवडून आले तर माझ्या संदर्भातलं जे वार्तांकन पत्रकार बंधू वहिनी केलेला त्याच्याबद्दल मी आज बोलून दिलाय. तर कोण होता प्रशांत जगताप, काहीच नव्हतं. त्याची लायकी पात्रता काल आज काहीच नव्हती. तरी सुद्धा तुम्ही जे नका तुमच्या माध्यमांनी जे मला देशभर पोहोचवलं आणि एक ठिकाणी या ठिकाणी पुन्हा एकदा अधोरेखित झालं की विचारधारा कधीच मरत नसते. माणसं बदलतात, माणसं जन्म घेतात, मृत्यू पावतात, पण विचारधारा कायम राहते. त्यामुळे नेहरू गांधीजींचा विचार जे विसरून गेले असेल त्यांना माझा सल्ला आहे की या ठिकाणी भावना, संताप, राग, नाराजी याच्यामुळे सरकारला असं पडली आणि आली. सरकारने चांगलं काम केलं तर ती भावना निर्माण होते की सरकार खूप चांगलं काम करतं म्हणून त्यांना निवडून द्यावं. ते त्या ठिकाणी आर्टिफिशियल नसतं. तसंच हे सरकार चुकीचं आहे, हे महिलांवर अत्याचार करतंय, हे भ्रष्टाचार करतंय, हे देशाच्या शेजारच्या शत्रू राष्ट्रांबरोबर हात मिळवणी करतोय. ही राग किंवा नाराजी असती म्हणून ती मतदान केंद्रामध्ये उमटते. दुर्दैवाने या ठिकाणी राजकारणामध्ये अलीकडच्या काळात भावना, राग आणि नाराजी म्हणजे भावनेला जर महत्व नसेल तर मात्र या ठिकाणी जनता दाखवून देते की भावनाला किती महत्व असते. त्याच्यामुळं या सगळ्या परिस्थितीमध्ये या सगळ्या भावना जिंकल्या, राग किंवा संताप नाही पण नाराजी मतदारांनी दाखवून दिली
त्याच्यामुळे त्या सगळ्या मतदार राजा बंधू भगिनींचा गावात मतदार हा खराच राजा असतो. त्याच्यामुळं इथून पुढच्या काळामध्ये सगळ्या राजकीय पक्षांनी मतदार राजा भूमिका घेणाऱ्याच्या पाठीशी उभं राहतात हा निश्चित संदेश स्वीकारून आपापलं मार्गक्रमण करावं असा सगळ्या राजकीय पक्षांना सल्ला नाही तर विनंती आहे. दादा तुमचा रोग थेट ताईंकडे होता असं बोलताना दिसलेलं आहे. आता मी बिलकुल तुम्ही म्हणले शरद पवारांची चरण स्पर्श करेल त्यांना नमस्कार करेल पण इतर नेत्यांसोबत संबंध जास्त काही चांगले असणार नाही. थेट तुमचा रोग त्यांच्याकडे दिसतोय. बिलकुल. पक्षातल्या काही कार्यकर्ते आहेत जसे थेट नाव घेतलं तर विशाल तांबे काँग्रेसमध्ये येत असताना सुद्धा मी इतर कुठल्या राजकीय पक्षाच्या नेत्याबद्दल म्हणत होता की त्याच्यावर संपर्क ठेवू नाही करत मी पवारसाहेबांचं का वापरलं कारण त्यांना पाहून मी भाजप नांदेडला राष्ट्रवादीमध्ये सहभागी झालो. त्यांना बघूनच मी 2 जुलै 2023 दादाच्या बरोबर जाता साहेबांबरोबर राहिलो आणि आज तिथून घेत जात असताना पवारसाहेबांसारखं असामान्य किंवा प्रचंड त्यांना असणारं प्रकल्प नेतृत्व ज्यांच्या संदर्भात आदर सन्मान श्रद्धा कादही होती आज यामध्ये सुद्धा असेल. पण मागच्या 1-1.5 महिन्यावरचा कटू अनुभव लक्षात घेता इतर नेत्यांबद्दल माझ्या संदर्भामध्ये म्हणजे मी त्याच्यावर राबवला नसेल नाराजीचा राग नाही पण मी माझ्या पद्धतीने नका राहावं मी माझ्या पद्धतीने माझ्या नवीन टीम बरोबर किंवा माझे विचार झाल्याबरोबरच्या लोकांबरोबर संबंध ठेवण्यामध्ये मला इंटरेस्ट आहे. दादा सगळ्यांवर तुमची नाराजी आहे का? पवारसाहेब सोडून सगळ्यांवर तुमची नाराजी नाराजी असं नाही असं आहे की मराठीत एक म्हण आहे आपापली पायरी बघून नका त्या ठिकाणी राहावं. पण मला असं वाटतं की माझी पायरी मी ओळखली आहे. माझी पायरी काँग्रेसची विचाराची आहे आणि त्या काँग्रेसची विचाराच्या पायरीवर उभं राहून या इथून पुढं या ठिकाणी समोर कारण की प्रचंड कष्ट केलेले होते आयुष्यात खूप काही त्याग केलेला होता खूप काही मनाला लावलेलं होतं. अशा परिस्थितीमध्ये माझा स्वतंत्र लढा नव्हता. मी पुन्हा एकदा सांगतो खूप साऱ्या लोकांनी शेवटच्या काही दिवसामध्ये सल्ला त्याच्यामध्ये केला तुला जर पार्टी सोडायची तू अपक्ष मला अपक्ष तू 100% निवडून देशील आणि अपक्ष म्हणून निवडून आल्यानंतर तुला कुठली पार्टी जॉईन करता किंवा कुठली पार्टी तुला ऑफर देईल. पण माझं म्हणणं असं होतं की प्रशांत जगताप कधीही अपक्ष किंवा कोणत्या पक्षाच्या चिन्हावर निवडून येण्याच्या स्वप्नात कधीच नव्हता. प्रशांत जगताप विचारधारेसाठी या ठिकाणी राजकारणात आले समाजकारणात आहे. पण नगरसेवक जर व्हायचं आहे तर ते काँग्रेस पक्षाकडे होऊ कारण की काँग्रेस गल्लीपासून दिल्लीपर्यंत सगळ्यांची काळजी घेऊ शकते किंवा या ठिकाणी भाजपला टक्कर देऊ शकते. त्याच्यामुळेच या ठिकाणी इतरांना कुठल्या प्रकारची नाराजी नाही. पण एक विषय असा की आपण हे सगळं करत असताना काहींनी मात्र या ठिकाणी बिघाडी करायचं होती आणि माझं स्वतःच म्हणणं आहे राज्याच्या राष्ट्रीय स्तरावर काय झालं नाही जे झालं ते या पुणे स्तरावर झाले. पुणे स्तरावर जे काही नेते मंडळी पण त्यांच्याबद्दल पण राग नाही कारण त्यांच्यावर एकत्र मी काय केले. माझं असं म्हणणं आहे की जसं काँग्रेसमध्ये येऊन माझ्यावर जे सहकारी निवडून आले तसं की तिथं राहिलं असतं तिथं पण सहकारी मोठ्यासाठी निवडून आले असेल. पण फायदा कोणाचा झाला तोटा कोणाचा झाला त्या सगळ्या गोष्टीचं जे काय उत्तर आहे ती काळाच्या बरोबर नक्की ते काय या ठिकाणी फोन कोणी केले दिल्लीपर्यंत त्यांचा काय लोप होता दिल्लीपर्यंत फोन कोणी केले कारण तुम्ही आधीपासून सांगत होता शहराचे अध्यक्ष म्हणून तुम्ही सांगत होता तर आपण वेगळे लढतो 1.5 महिन्यापूर्वी तुम्ही सांगितलं होतं 3, 4, 5 जागा निवडून जर येतील एकत्र लढतो आपण तर आणि वेगळे लढतो विरोधामध्ये लढलो तर 40 पेक्षा जास्त जागा निवडून येतील. मग या लोकांचा लोक काय होतं दादा? असं आहे तुम्ही म्हणता तसंच अगदी बरोबर आहे. 29 नोव्हेंबरला माझी पहिली नका तुमच्या 2 तासांमध्ये माझ्या मोदी बागेसमोर मी रस्त्यावर बाईट घेतलं त्या माझ्या डोळ्यात अश्रू होते. तेव्हापासून ते पार्टी सोडत मी सांगत होतो की मी 24/7 पक्षाचा अध्यक्ष म्हणून कामकाज केलेल्या कार्यकर्ता आहे. मला शहरातील नस माहिती लोकांच्या भावना माहिती कार्यकर्त्यांच्या भावना माहिती महाविकास आघाडी म्हणून गेलो तर या ठिकाणी भाजपला एक चांगला सक्षम विरोधी पक्ष म्हणून पुणेकर नागरिक महाविकास आघाडीला मतदान करतील. आणि माझं प्रेडिक्शन मी काय ज्योतिषी नाही किंवा या ठिकाणी कुठेतरी त्याला विश्लेषण नाही पण जो कार्यकर्ता दिवस रात्र या ठिकाणी पार्टीला वेळ देतो त्याला अभ्यास असतो. अभ्यासात मी सांगत होतो पुन्हा एकदा सांगतो माझे मागचे काँग्रेसच्या जाण्याच्या प्रवेशाच्या अगोदरचे सगळे नाही का बाईट्स काढा सगळ्या डिव्हिजनचे मी क्लिअर सांगितलं होतं की महाविकास आघाडीतून आलो तर त्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवार पक्षाची 40 पेक्षा 40 म्हणजे असं होतं 38, 40, 42, 43 नगरसेवक निवडतील. पण जर 2 पार्टी एकत्रित म्हणून लढले तर पुणेकरांना महाविकास आघाडीतून बाहेर गेलेलं आवडणार नाही आणि तिथं माझं मिनिमम 3 किंवा मॅक्सिमम 8 सीट येतील आणि मला या गोष्टीचा आनंद नाही. पण एका गोष्टीचं मला या ठिकाणी कायम नाही का ह्या गोष्टीचं समाधान पण नाही म्हणता पण या राहिली प्रशांत जगताप तुझा अभ्यास सुटला नाही. मी 2चा पण आकडा बोललो नाही 4चा पण आकडा बोललो नाही. मी म्हटलं मिनिमम 3 सीट येतील आणि मॅक्सिमम 8 येतील आणि कालच्या ह्याच्यामध्ये 3च नाही का सीट आल्या त्याच्यामध्ये त्याचं मनापासून अभिनंदन त्यांना माझ्या शुभेच्छा. शेवटी तो एक वेगळा पक्ष आहे त्यांना आपली आपली भूमिका ठरवण्याचा अधिकार आहे. मी आज त्या पक्षात नाही मला माझ्या पक्षाची भूमिका ठरवण्यासाठी नेत्यांना विनंती करण्याचा माझा अधिकार आहे की माझ्या पक्षामध्ये बोलण्याचा आणि त्याप्रमाणे भूमिका घेण्याचा माझा अधिकार आहे. त्याच्यामुळं मला जुन्या पक्षाचे नेते जुन्या पक्षाचा प्रवास जुन्या पक्षाची एकूणच नका विचारधारा याच्यावर काल आज आणि उद्या कधी भाष्य करायचं नाही. कारण ज्या ताटात खाल्लंय म्हणजे एकत्र कुटुंब म्हणून बोलू शकतोय त्या ठिकाणी त्यांच्याबरोबर प्रतारणा करणे किंवा त्यांच्याबरोबर चुकीचं बोलणं हे माझ्या रक्तात नव्हतं नाही आणि उद्या सुद्धा नसेल. सिंगल डिजिटचा नंबर आला
जी पार्टी एकदम चांगल्या प्रकारे परफॉर्म करत होती ती कुठेतरी कमी झाली आणि सिंगल डिजिटवर त्यांना थांबावं लागलं असं नाही वाटत. आणि असं काय दिसलं होतं की तुम्हाला तीनच जागा येतील असं काय वाटत होतं? असं काय दिसलं होतं की त्यांच्या माझा अभ्यास होता की आशाशी नका कॉम्प्रोमाइज झाली तर सामान्य जन या ठिकाणी विचार करेल की जर मला महायुतीच्याच एका घटक पक्षाला मतदान करायचं असेल तर मी त्या ठिकाणी त्यांना भाजपला मतदान केलेलं बरं. अशा प्रकारचा विचार नागरिकांच्या मनात येईल आणि म्हणून नागरिकांनी या ठिकाणी जे दोन पक्ष एकत्रित आल्यानंतर त्यांनी भाजपला मतदान केलं. आणि विषय राहिला यांनी जे सांगितलं त्याप्रमाणे की तुम्हाला असं का वाटतं तर मला त्या सर्व एकच सांगायचंय, रामायण महाभारत पण त्यांनी वाचलं असेल, जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या लढाई पण त्यांनी पाहिल्या असेल, त्यांनी समजून घेण्याची गरज आहे. तुम्ही लढाईला जास्त निघता तर लढाईला निघताना आपलीच काही माणसं फोडली जातात समोरच्या एका सैन्याकडून आणि त्यांना मुद्दाम आपला तुम्ही या मार्गाने नका जाऊ त्या मार्गाने जा अशा प्रकारचा सल्ला देण्याचं काम राजाला सेनापतीला सांगायचं नाही का टार्गेट दिलं जातं. त्याच्यामुळं या मागच्या लढाईमध्ये काही माणसांना ते टार्गेट देण्यात आलं. ते कसं देण्यात आलं काय देण्यात आलं त्याला एकच सिंगल लाईन उत्तर आहे, काल आहे तस्मे नामा, काल सगळ्या गोष्टीचं उत्तर आहे. त्याच्यामध्ये नक्की कळू येईल या ठिकाणी आपली गाडी सोसायटी ठिकाणी जात असताना गाडीच्या नाही का चाकामध्ये खेळ टाकायचं काम कोणी केलं किंवा पेट्रोलमध्ये साखर टाकून गाडी बंद कशी पडेल, गाडी कधी बंद पडू शकते, गाडी पण नवीन असेल, गाडीत पेट्रोल डिझेल पण चांगलं असेल, फक्त एखाद्या अर्धा किलो साखरेचं नाही का छोटी पुडी पेट्रोल किंवा डिझेलच्या टँकमध्ये टाकली ना की पुढच्या 50 किलोमीटर गाडी त्या ठिकाणी इंजिन नाही का लॉक होऊन जातं. तशा प्रकारचं काम कुणी केलं याचं काळ उत्तर देईल. पण एक नक्की की ज्यांनी कुणी हे केलं असेल त्यांना सुद्धा ईश्वर सद्बुद्धी देऊ आणि काय वरच्या स्तरावर दादा तुम्ही म्हणाले काँग्रेसमध्ये घेऊ नये म्हणून कोण आहे तुमच्या जुन्या पक्षातल्या नेत्यांनी केले का भाजपातल्या नेत्यांनी केले? मान्य अरविंद शिंदे साहेबांपासून मान्य हर्षवर्धन सपकाळ साहेब बंडी पाटील साहेबांपर्यंत आणि तिथून देशाच्या स्तरावर खडगे साहेबांपर्यंत काँग्रेसमध्ये सिंगल टक्का सुद्धा कुठं नाराजी नव्हती किंवा प्रशांत जगतापला काँग्रेसमध्ये घेण्यासंदर्भात कुठलं दुमत नव्हतं. तर पुन्हा पुन्हा काँग्रेसच्या सगळ्या समस्या नेत्यांच्या मनातून आला. इतर कोणी काही केलं असेल तर त्या ठिकाणी मला असं वाटतं की काळजी तुम्ही थेट आरोप केलेला आहे तर थेट नावं का नाही सांगत? शिवरकरांचा फोन होता का? शिवरकरांचा फोन होता का? असू शकेल ना त्यांनी केलं असेल ना. म्हणजे मला त्याचं नाव घेतलं नाही, त्यांचा पराभव माझ्या जनतेने केलेला आहे माझ्या भागात नागरिक त्यांनी कुणी काही केलं असेल तर काहीची नावं घेऊन मोठ्या करण्यामध्ये अर्थ नाही. माझं म्हणणं एवढंच आहे की एवढं काय कोणाकोणी किती असेल तरी काँग्रेसजनांचे म्हणून की काँग्रेस पक्षाने निर्णय घेतले प्रशांत जगतापला घ्यायचं. त्याच्यामुळं आणि हर्षवर्धन सपकाळ साहेब बंडी पाटील साहेबांचे मुळाचं नाव आहे. दादा चर्चा सुरू होत्या महाविकास आघाडीच्या चर्चा सुरू होत्या. तुम्ही काँग्रेसमध्ये गेल्यावर शरद पवारांचा पक्षही चर्चेला हजर होता. काँग्रेसचे जे सीट आले त्याच्यात शरद पवारांच्या पक्षाने घात केला म्हणून कमी आले असं वाटत नाही? असं नाही म्हणता येणार. काँग्रेसनी गल्लीपासून दिल्लीपासून कन्याकुमारीपासून काश्मीरबरोबर एकच त्याचा विचार स्वीकारला की जे सत्ताधारी पक्षाबरोबर आहेत भाजपबरोबर त्यांच्यावर कुठल्या प्रकारची छोटी किंवा उघड आघाडी करायची युती करायची नाही. आणि त्याप्रमाणे काँग्रेसने निर्णय घेतला की पुण्यामध्ये जर जे महायुतीतला कुठला घटक पक्ष येणार असेल त्याच्यावर आघाडी करायची नाही. आणि म्हणून काँग्रेसने क्लिअर कट मान्य उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेबरोबर आघाडी केली. आता ती या ठिकाणी इतकी सफल झाली काय झाली याचं उत्तर निश्चित, पण आता त्याच्यामध्ये बऱ्याच ठिकाणी फायदा सुद्धा झाला. त्याच्यामुळे आम्ही निर्णय विचार झाल्याबरोबर घेतला किंवा भाजप विरोधात म्हणून आम्ही कट्टरपणे राहिलो तर पुणेकरांनी आमच्या 15 आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेच्या 1 अशी 16 जागा निवडून दिल्या. त्यामुळे कमी नाही असं महाविकास आघाडी म्हणून साधारणतः 56 पासून ते 67 जागेपर्यंत तुमची मिळाला. माझ्याकडे आजही तो कागद जागेवर आपल्याकडे आहे, माझ्या ड्रॉवरमध्ये आहे की तिन्ही पक्ष म्हणून एकत्रित करले तर काँग्रेसची किती जागा येते, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जागा किती आणि त्याबरोबर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची किती. हे माझं प्रेडिक्शन किंवा माझा अंदाज हा खोटा ठरला नव्हता. आणि नाही एकत्र आलं तर किती जागा कुठल्या पक्षाची हे पण अंदाज करा ठरला. त्याच्यामुळे या संदर्भामध्ये आपला अंदाज चुकला नाही, राजकारणात आपला अभ्यास चुकला नाही एवढं सुद्धा खरं आहे. त्याच्यामुळं उद्याच्या काळामध्ये मी काँग्रेसचा हा झेंडा आणखी उंचावण्याकरता 100% काँग्रेसमध्ये अशा माझ्यासारखे करोडो प्रशांत जगताप आहेत. त्याच्यामुळं मी खूप भारी नाही पण मी आता काँग्रेसजन झालेलो आहे. तर काँग्रेसच्या विचाराच्या या सगळ्या लढाईमध्ये संघर्षामध्ये प्रशांत जगताप आयुष्याची वाटते ती किंमत होते. पण काँग्रेसच्या झेंड्यासाठी काय वेळेकडे धडपडत आहे. पुन्हा एकदा जुन्या पक्षाचे नेते मान्य पवारसाहेब मान्य आदरणीय आमच्या वती मोठ्या म्हणजे भगिनी नेत्या सुप्रिया सुळे मान्य अजितदादा पवार ज्यांच्या हाताने 20 वर्ष कामकाज केलं त्याचं मी ऋणी राहील. त्यांच्याबद्दल कायम आदर सन्मान
आणि त्या ठिकाणी तो आपुलकीचा भाव हा माझ्यावर नक्की राहील. कारण की त्यांनी माझं काही कुठं वाईट केलं नाही किंवा त्यांनी या संदर्भामध्ये माझ्यावर काही वाईट भाष्य सुद्धा केलं नाही. त्यामुळे त्यांचे मनस्वी आभार. पण त्याच्या पलीकडं आज माझी नैतिक आणि नाही का वैयक्तिक जबाबदारी नाही. मी माझं कुटुंब, माझे नाही का मतदार, माझे सहकारी, माझे मित्र, माझे कार्यकर्ते ते ठाम म्हणाले आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत काँग्रेस बरोबरच राहतील.